हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बॉम्बस्फोटातील दोषींसोबत नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पार्टी। नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, बडगुजरांवर कारवाईची मागणी। भेट झाली असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉर्फ असेल, पण माझा सलीम कुत्ताशी संबंध नाही, सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप फेटाळले। बॉम्बस्फोटातील दोषींसोबतच्या पार्टी प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, नितेश राणेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पार्टीच्या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे सुद्धा। सुषमा अंधारेंची टीका, तर सुषमा अंधारेंनी अभ्यास करून बोलावं, बाळासाहेब सानप यांचं प्रत्युत्तर। सलीम कुत्तासोबतच्या व्हिडिओनंतर सुधाकर बडगुजर यांची चौकशी, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून बडगुजर यांची चौकशी। सुधाकर बडगुजरांवरील आरोपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक। ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर शिंदे गटाचंही बडगुजरांविरोधात आंदोलन। बॉम्बस्फोटातील दोषी सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर। सलीम कुत्तावर 1993 मध्ये आरडीएक्स भारतात उतरवल्याचा आरोप। बडगुजर तर छोटा मासा, त्याच्यावर कुणाचा वरद हस्त याची चौकशी करा, विधानसभेत दादा भुसेंची मागणी। बीड जिल्ह्यातल्या जाळपोळ प्रकरणामध्ये 2 दिवसात एसआयटी स्थापन होणार, जयंत पाटलांच्या मागणीनंतर गृहमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। पप्पा घरी लवकर या, आपलं घर जळतंय। जाळपोळीवेळी माझ्या लहान मुलाचा फोन, आमदार संदीप क्षीरसागरांनी सांगितली आपबीती। जाळपोळ घटनेमध्ये आतापर्यंत 278 जणांना अटक, माजलगावातील 40 तर बीडमधील 60 आरोपी फरार। जात धर्म न पाहता कडक कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। आदित्य असं करेल असं वाटत नाही, चौकशी तर कुणीही लावेल, आम्हीही यातून गेलोय। दिशा सालियान प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण। ललित पाटील गुन्हेगार, त्याची विश्वासार्हता काय? पोलिसांनी पळवून लावल्याच्या ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं उत्तर। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, नार्वेकरांच्या विनंतीनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत 10 जानेवारीला निकाल होणार, आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची अनौपचारिक चर्चेमध्ये TV9 मराठीला माहिती। ठाकरे गटाच्या उद्याच्या मोर्चाला मुंबई पोलिसांची परवानगी, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्यास ठाकरे गटाचा विरोध, मोर्चाचा टीझर जारी। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन उद्या मोर्चा, कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्क घर देणारच, फडणवीसांची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। उद्या ठाकरे गटाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा, आशिष शेलारांचा कवितेच्या माध्यमातून ठाकरे गटावर निशाणा। आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री 2चा खर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने वरळीतून लढावं, नाहीतर मी ठाण्यातून लढतो, आदित्य ठाकरेंचं पुन्हा एकदा आव्हान। मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चालत्या कारला आग, आगीच्या घटनेनंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी। IPL 2024च्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सची मोठी खेळी, कर्णधारपदाची धुरा आता हार्दिक पांड्याच्या खांद्यावर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।